मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वांचं जेवण झालेलं असतं, तर विमल सर्वांना बडीशेप देते. मग आता सर्वजण गप्पा मारू लागतात. तेवढ्यातच तेथे आता विराज आणि प्रतिमा हे दोघेही येतात. ते आल्याबरोबर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. तेव्हा रविराज आता लगेचच प्रतापला विचारतो, प्रताप कसा आहेस तू? त्यावेळी प्रताप म्हणतो, मी अगदी छान. तू कसा आहेस रविराज? रविराज म्हणतो, मी सुद्धा अगदी मस्त. मग प्रतिमाला पाहताच पूर्ण आजींचा चेहरासुद्धा खुलतो. त्यानंतर सर्वजण बसतात. कल्पना म्हणते, काय अहो, तुम्ही जर अगोदर कळवलंच असतं तर आपण सर्वजण एकत्र जेवायला बसलो नसतो का? मी तुम्हाला पटकन वाढायला सांगते हा. त्यावरती प्रतिमा म्हणते, अगं नको, आम्ही ना जेवणच करून आलोय. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात की अरे पण असं अचानक न कळवता आलात? सगळं काही ठीक आहे ना? असा पूर्ण आजींना प्रश्न पडतो. त्यावरती रविराज म्हणतो, हो पूर्णाई, आपण आजपर्यंत इतकी वर्ष एकमेकांना न कळवता नेहमीच जातेत आलो आहे. असं जातेत आलो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न साहजिक पडलाच असेल. पण अलीकडच्या काळामध्ये असं सहज म्हणून मी तुमच्याकडे आलेलोच नाहीये. त्यावरती पूर्णाजी हो असं म्हणतात आणि मग प्रतिमा म्हणते, पण आता सगळं काही पूर्वीसारखं झालंय ना? पुढे रविराज सांगू लागतो, मी आता सुद्धा प्रतिमाला असंच म्हणालो होतो की जेवण झाल्यानंतर आपण कुठेतरी गाडीतून असं चक्कर मारून येऊयात. पण तीच म्हणाली की आपण पूर्णाईंच्याकडे जाऊयात म्हणून. अगदी आधीसारखं काहीही न कळवता फक्त त्यांना भेटायला, असं रविराज सांगतो. सर्वजण आता हसत असतात. प्रतिमा आणि रविराज एकत्र आले या गोष्टीचा आनंद सर्वांना झालेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, हे एकदम उत्तम केलं आहेस तू आता रविराज. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, रविराज, आतापर्यंत हे ना फक्त तुमच्या बायकोचं माहेर होतं, पण आता हे तुमच्या लेकीचं सासर आहे. आधी जावयाचा मान होता आणि आता व्याहांचा मान आहे आणि आता हे नातं कधी तुटायला नको, असं पूर्णाजी म्हणतात. वरती रविराज आता विश्वासाने सांगतो की नाही तुटणार पूर्णाई, नका काळजी करू. पण तन्वी कुठे आहे? मला दिसत नाही. तिला जरा बोलवा ना. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. अश्विन पुन्हा एकदा खोटं बोलतो आणि सांगतो की तिला ना अर्जंट कॉलेजला जावं लागलं आहे. कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी त्यांनी अर्जंट बोलवलंय. त्यावरती रविराज आता ठीक आहे असं म्हणतो. त्यावरती कल्पना म्हणते, हो ना, ती कधी गेली ना आम्हाला कळलंच नाही. आम्हाला काळजी वाटत होती तिची. पण तितक्यातच अश्विनला तिचा कॉल आला की मेसेज आला नाही माहीत, पण तेव्हा तिने त्याला सांगितलं. तर आता प्रतिमाला जरा वेगळीच काळजी वाटते. मग रविराज आता लगेचच म्हणतो की चला निदान अभ्यास तरी नीट सुरू आहे तिचा. तेव्हा अश्विन फक्त हो असं म्हणतो, कारण त्याला माहीत असतं ही कुठेतरी बाहेरच गेली आहे. तेवढ्यातच अर्जुन, सायली आणि मधुभाऊ हे तिघेही येतात. हा प्रतिमा आणि रविराजला पाहून आता अर्जुन, सायलीला खूपच आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, हॉट सरप्राईज, कसा आहेस? तेव्हा रविराज म्हणतो, मी ठीक, अगदी मस्त. मग सायलीसुद्धा प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या, कशा आहात तुम्ही? तेव्हा प्रतिमा अगदी आनंदानेच म्हणते की मी ठीक आहे बाळा, तू कशी आहेस? त्या दोघीही एकमेकींच्या तब्येतीची विचारपूस करतात. तर मधुभाऊ रविराजकडे पाहून आता हसतात आणि साऊ बाळा, मी माझ्या रूममध्ये जातो हा, असं म्हणतात. तर पूर्णाजी जरा रागातच मधुभाऊंकडे पाहतात. त्यानंतर सायली विचारते, मी कॉफी बनवते हा तुमच्यासाठी आता. मग रविराज म्हणतो, नको अगं, आम्ही अर्ध्या तासात निघणारच आहोत. त्यावेळी सायली म्हणते, तरीही बसाच, मी बनवतेच कॉफी, असं म्हणून ती हट्टाने कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. त्यानंतर कल्पना म्हणते, प्रतिमा तुला एक सांगू, अगं ट्रीटमेंटचा ना चांगला उपयोग होतोय हा तुला. म्हणजे तुझा चेहरा आहे ना तो अगदी पूर्वीसारखा दिसायला लागलाय. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, चांगलाच फरक पडलाय. त्यावेळी आता सर्वजण प्रतिमाकडे पाहू लागतात. इकडे प्रिया ही आता घरीच आलेली असते आणि स्वतःशीच बोलत असते की महिपत म्हणजे खुनसी माणसांचा महाराजा आहे, महाराजा. त्यानंतर ती आता आतमध्ये जायला निघते, परंतु पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे भीती असते. मग आता ती म्हणते, थांब प्रिया, थांब इथेच, कारण असं घाबरल्यासारखं आतमध्ये जाऊन चालणार नाही. कारण म्हातारी ना 1000 प्रश्न विचारेल कुठे गेली होती. आता मी सांगते ना, नेहमीसारख्या थापाच मारते की की माहेर जिंदाबाद, असं म्हणून ती लगेच आतमध्ये येते. असं म्हणून ती लगेचच आतमध्ये येते. आतमध्ये आल्याबरोबर आता तेथे रविराज त्याचबरोबर प्रतिमा हे दोघेही नसतात. मग कल्पना, अर्जुन, पूर्णाजी आणि प्रताप तेथे बसलेले असतात.
तेव्हा लगेचच प्रिया आतमध्ये येत म्हणते, पूर्ण आजी. मग कल्पना लगेचच विचारते, काय ग तन्वी, आम्हाला न सांगता तू कुठे गेली होतीस? आणि अश्विनला विचारलं तर? असं म्हणून कल्पना जरा थांबते, तर प्रिया लगेचच म्हणते, आई अहो त्याला माहीत नव्हतं ना मी कुठे गेले होते ते. मी ना आईकडे गेले होते जरा. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. कल्पनाला लगेचच आता विमलचं बोलणं आठवतं की मगाशी ती म्हणाली होती की घाईगडबडीतच तन्वीताई या कुठेतरी बाहेर गेल्या आहेत. तेव्हा अश्विन सुद्धा म्हणाला होता की ती कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी अर्जंट गेली आहे, मला मेसेज आलाय तिचा. हे सगळं बोलणं आता लगेचच पूर्ण आजी, प्रताप, कल्पनाला आठवू लागतं आणि ते तिघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. तर आता लगेचच प्रिया म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना मला आईची किती आठवण येते. मला असं वाटत होतं की तिला मी कधी एकदा भेटेन. त्यावरती आता सर्वजण संशयित नजरेने तिच्याकडे पाहू लागतात. मात्र अर्जुन हा तिच्याकडे पाहून आता हसतो. मग आता लगेचच तो म्हणतो, काय ग तन्वी, खोटं बोलण्यामध्ये तू कधीपासून अशी चूक करायला लागलीस? अगं म्हणजे तुला तर किती प्रॅक्टिस आहे खोटं बोलण्याची, मग साधा बेसिक सुद्धा विचार नाही केलास का तू? काय आहे ना तुझी क्रिएटिव्हिटी जरा कमीच पडते. तेव्हा कल्पना लगेचच आता अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन आता आपला गप्प बसतो. त्यावेळी प्रिया म्हणते, काय रे अर्जुन, काय बोलतोस तू? हे पहा मी काही खोटं वगैरे बोलत नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो, मम्मा, असं म्हणून तो तिकडे इशारा करतो. तर समोरून आता सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघीही गप्पा मारत येत असतात. तेव्हा प्रतिमाला तेथे पाहून याला अगदी धक्काच बसतो, कारण प्रतिमा इथे कशी काय हा प्रश्न तिला पडतो. ती नेहमी ज्या थापा मारत असते ना त्या सगळ्या आत्ता तरी व्यर्थ ठरलेल्या असतात. तेव्हा धक्क्यानेच प्रतिमाकडे पाहू लागते, कारण ही अचानक इथे आलीच कुठून हा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यानंतर सायली आता म्हणते, प्रतिमा आत्या, आपल्या अजून धड गप्पासुद्धा झाल्या नाहीत आणि तुम्ही लगेच निघालात. तेव्हा आता रविराज आणि अश्विन तेथे गप्पा मारत आलेले असतात. मग आता प्रिया त्या दोघांनाही पाहते आणि मनातच विचार करते की या दोघांनाही आत्ताच इथे टपकायचं होतं का? माहीत असतं ना हे दोघे इकडे आले आहेत म्हणून तर नेहमीसारख्या वेगळ्या काहीतरी थापा तरी मारल्या असत्या. मग आता रविराज प्रियाला पाहतो आणि म्हणतो, अरे तन्वी, तू आलीस? अगं बरं झालं तू भेटली, नाही तर तुला न भेटताच आम्हाला तसंच जावं लागलं असतं. त्यावेळी आता प्रिया लगेचच सायलीला अशी जरा दूर ढकलते आणि आई असं म्हणून प्रेमाचं नाटक करत प्रतिमाकडे जाते, तिला भेटते. मग आश्चर्यानेच ती आता लगेचच विचारते, आई बाबा तुम्ही इथे? त्यावेळी रविराज म्हणतो, अगं सहजच, आणि आता ना वारंवार येतच राहणार आहे. आणि आता वारंवार येत राहणार आहे कारण तुला भेटल्याशिवाय माझा दिवस जातो का बाळा? असं आता लगेचच रविराज हा प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो बाबा. अर्जुन मात्र नुसता प्रियाकडे पाहून हसत असतो, कारण त्याला माहीत असतं की हिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. त्यानंतर आता प्रताप डायरेक्टच विचारतो, काय ग तन्वी, तू तर म्हणाली होती की तू आईबाबांना भेटायला गेली होतीस, पण त्यांना न भेटता तू आलीस का? तेव्हा प्रतिमा आणि रविराजला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच ही तिकडे गेली होती? ही पूर्णाजीसुद्धा म्हणतात आणि अश्विनसुद्धा म्हणाला की कॉलेजच्या कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी तू गेली आहेस. तेव्हा सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत असतात. कुणाला प्रियाच्या काहीच बोलण्याचा अर्थ आता समजत नसतो. तर पूर्णाजी म्हणतात, तू नक्की कुठे गेली होतीस? त्यावेळी अर्जुन लगेचच विचारतो, अरे बापरे, म्हणजे तन्वी कुठे गेली होती हे ॲक्च्युली अश्विनला सुद्धा माहीत नव्हतं. त्याने फक्त तिची बाजू नेहमीसारखी सावरून घेतली. अरे ग्रेट, तुमचं छान चाललंय हा, असं म्हणून अर्जुन आता चांगलाच अश्विन प्रियाला डिवचतो आणि घरातील सगळ्यांकडे पाहतो. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, मिसेस सायली, मला काय म्हणायचे ते उंदीर मांजर काय असं म्हणतात ना? तेव्हा सायली हळूच म्हणते, उंदराला मांजर साक्ष. त्यावेळी अर्जुन हसतच एक्झॅक्टली असं म्हणतो. तर रविराज आणि प्रतिमा हे दोघेही प्रियाकडे पाहतच राहतात. त्यावेळी अश्विन लगेचच म्हणतो, मी तन्वीची बाजू वगैरे अजिबातच सावरून घेतली नाहीये, तिने खरंच मला मेसेज केला होता की ती कॉलेजला गेली आहे म्हणून. त्यावेळी अर्जुन हसतो आणि विचारतो, अरे अश्विन, तुला माहिती आहे का, तुला अजिबातच खोटं बोलता येत नाही. तुझ्याकडे तन्वीसारखं असं खोटं बोलण्याची अजिबातच प्रॅक्टिस नाही आहे ना, म्हणून. तेव्हा प्रतिमा आणि लगेचच रविराज एकमेकांकडे पाहू लागतात. रविराजचा आता तेथे अपमान होत असतो, कारण प्रियाचा अपमान हा त्याचाच अपमान असतो. मग तो जरा रागातच अर्जुनकडे पाहतो. पुढे अर्जुन म्हणतो, तू ना पकडला गेला आहेस. त्यावेळी सायली जरा रागातच विचारते, काय हो,
तुम्ही जरा थांबाल का? तेव्हा अर्जुन म्हणतो ओके, मी आपला गप्प राहतो. त्यानंतर रविराज लगेचच विचारतो, तन्वी नक्की तू कुठे गेली होतीस? अगं हे काय कन्फ्युजन आहे? मग आता ती लगेचच म्हणू लागते, बाबा ॲक्च्युली मी आपल्या घरीच गेले होते आणि अगदी गेटपर्यंत जाऊन पोहोचले आणि तितक्यातच मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की आज कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे म्हणून. आणि तेव्हा मी तशीच निघाले आणि मग अश्विनला लगेचच मेसेज केला. तेव्हा अश्विन आता नाईलाजाने हो असं म्हणतो. तेव्हा प्रतिमा आता विचारते, काय गं तू जर आपल्याच घरी जाणार होतीस तर इथे कुणाला न सांगता का निघालीस? त्यावेळी प्रिया म्हणते, आई मला तुझी एवढी आठवण येत होती ना, त्या ओढीने मी लगेचच निघाले अगं. आणि विचार केला की वाटेत तुम्हाला मेसेज करेन, पण पूर्णपणे विसरूनच गेले. तेव्हा अश्विन जरा रागातच प्रियाकडे पाहतो, कारण ती खूप खोटं बोलत असते. तर अर्जुन सायलीसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना माहीत असतं की प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काही हरकत नाही, आज तुमची भेट तुमच्या नशिबात होती म्हणून तुम्ही एकमेकांना भेटलात. त्यानंतर रविराज विचारतो, चला आता निघूयात का? अर्ध्या तासाची ही धावती भेटणं अगदी पुरेशी आहे. त्यावेळी सायली म्हणते, थांबा हा 1 मिनिट प्रतिमा आत्या. तेव्हा ती लगेचच लोणच्याच्या बरण्या आणते आणि म्हणते की रविराज काकांना आवडतं ना म्हणून गोड लिंबाचं लोणचं केलंय आणि सुमन काकूंना आवडतं ना म्हणून हे कैरीचं लोणचं बनवलंय. तेव्हा आता सर्वजण खुश होतात, सायलीकडे पाहतच राहतात. त्यावेळी प्रतिमा म्हणते की काय गं सायली, तू एवढ्या सर्वांच्या आवडीनिवडी कशा लक्षात ठेवते गं? तर प्रिया म्हणते, बाबा तुम्ही मागचं सगळं काही विसरून माझ्या सासरी आलात, अगदी चांगलं केलं. मग आता रविराज तिच्याकडे पाहून हसतो. तेव्हा आता अश्विन हा रविराजचा आशीर्वाद घेतो, तर प्रिया ही प्रतिमाचा आशीर्वाद घेते. तेव्हा ते दोघेही सुखी राहा असा आशीर्वाद देतात. त्यानंतर रविराज म्हणतो, चला येतो हा. मग आता सर्वजण एकमेकांचा निरोप घेतात. रविराज प्रतिमा हे दोघेही तेथून जातात. त्यानंतर अर्जुन प्रियाकडे जरा रागातच पाहत असतो, तर प्रिया अगदी चेहरा लपवल्यासारखंच करते. अश्विन प्रियावर खूप चिडलेला असतो आणि तो चिडूनच आता रूममध्ये जातो. तेथे गेल्यानंतर आता प्रियासुद्धा त्याच्या पाठोपाठ येते. मग अश्विन तिच्याकडे पाठ करून उभा असतो, तर प्रिया जरा तोंड वाकडं तिकडं करते, कारण त्याच्याशी बोलण्याची अजिबातच तिची इच्छा नसते, पण आता या मूर्खाला मनवावं लागणार असं तिच्या मनात येतं. त्यानंतर अश्विन खूपच चवताळतो आणि म्हणतो, आज मी तुझ्यासाठी ना माझ्या घरच्यांशी खोटं बोललो आहे. तेव्हा प्रिया खाली मान घालून उभी राहते. तेव्हा रागातच तो म्हणतो, तुझी बाजू सावरून घेतली, पण हे नेमकं प्रकरण काय आहे ना मला समजलंच पाहिजे. तो आता लगेचच तिला विचारू लागतो, तू कुठे गेली होतीस? मग प्रियाला आठवतं कशाप्रकारे मी सर्वांचा डोळा चुकवून तेथे आश्रमामध्ये गेले होते, परंतु माझ्या हाती काही लागणार नाही हे पाहताच मी लगेचच महिपतकडे गेले. प्रियाला सगळ्या त्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा आता लगेचच अश्विन खूप जोरात ओरडतो, अगं बोल तन्वी. मग प्रिया आता त्याच्या आवाजाने घाबरतेच, हादरते. त्यानंतर आता तो सारखा म्हणतो, अगं तन्वी बोल, पण तन्वीचं तोंड आता गप्पच असतं. तेव्हा तो विचारतो, अगं तू कुणालाही न सांगतास आज घराबाहेर पडलीस. अगं पहिली म्हणाली की माहेरी जातेस, माझ्या होमध्ये हो केलं, आता एक्झॅक्टली सांग तू नक्की कुठे गेली होतीस? असं तो खूपच रागात चवताळून विचारतो. तर प्रिया आता अगदी रडकुंडीलाच येते. तिला काय बोलावं, या क्षणी काय थापा माराव्या हे सुद्धा कळत नाही. दुसरीकडे महिपत आता खूपच दारू प्यायलेला असतो आणि त्याच्यासोबत नागराज देखील असतो. देशमुख बाईच्या आता ते ऑफिस बाहेर उभे असतात. वॉचमॅन त्यांना आतमध्ये जाऊ देत नसतो. लगेचच महिपत हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, पण वॉचमॅन आतमध्ये जाऊ देत नसल्यामुळे महिपत अशी धक्काबुक्की करत असतो, परंतु तो वॉचमॅन सुद्धा हटत नसतं. तो आतमध्ये जाऊच देत नाही. महिपत म्हणतो, त्या आमच्या वकिलीन बाई आहेत, आम्ही त्यांचे अशील आहोत. नागराज देखील पूर्णपणे आता नशेतच असतो आणि तो म्हणतो, काहीतरी चुकतंय महिपत तुझं. मग आता नागराज त्याला आपापल्या परीने समजावू लागतो, पण महिपत ऐकत नसतो. सारखा धिंगाणा घालत असतो आणि म्हणतो की मी एवढे ढिगभर पैसे ओतले आहेत म्हटल्यानंतर यांनी मला आतमध्ये जाऊ द्यायला नको का? मग आता तेवढ्यातच तेथे दामिनी येते. तिच्या सोबत आता तिचे 2 सहकारी सुद्धा असतात. महिपतचं लक्ष तिच्याकडे नसतं. तेव्हा आता तो म्हणतो, आपण एवढे ढिगभर बाईला पैसे ओतले आणि आपल्याला जेव्हा भेटायचंय तिला तेव्हा भेटू देत नाहीत, ते काय फायदा मग त्याचा?
असं म्हणून लगेचच आता तो मागे वळून पाहतो तर समोर दामिनी असते. मग एका क्षणी महिपतला जरा धक्काच बसतो. दुसरीकडे प्रिया आता लगेचच अश्विनला म्हणत असते की अश्विन प्लीज, मी काहीही सहन करू शकते, परंतु तुझा हा राग नाही सहन करू शकत. मला समजून घे ना जरा, प्लीज तू चिडू नकोस ना, प्लीज तू चिडू नकोस ना, असं सतत ती गयावया करत असते. मग आता तो रागातच म्हणतो काय करू काय मग मी, जर आपल्यामध्येच प्रॉपर कम्युनिकेशन नसेल तर मग करायचं काय आयत्या वेळी मी, मला सांग अगोदर खरं खरं तू कुठे गेली होतीस. तेव्हा आता अश्विन रागातच विचारतो काय, आणि कुणाला न सांगता. मग प्रिया रडण्याची नाटकं करते आणि म्हणते की अरे माझा मूड खरंच खूप खराब होता रे, मी आधी काय काय बघितलंय, कशा कशातून गेले हे तुला चांगलंच माहीत आहे. इथे रोज त्या अर्जुन आणि सायलीचे टोमणे सतत सहन करायचे. अरे कधी कधी वाटतं ना जीव द्यावा, पण काय होतं ना अश्विन, कधी कधी ना तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. असं म्हणून ती अश्विनला आता जवळ घेते आणि त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. ती म्हणते की असं आजसुद्धा मी अगदी रागातच निघून गेले आणि म्हटलं कुठेतरी जरा जाऊन शांत बसावं. नुसतीच आपले चालत होते आणि मग मी देवाच्या पायाशेजारी जाऊन बसले. दुसरीकडे आता महिपत हा देशमुखबाईला पाहताच लगेचच तिच्या पाया पडतो. तिचे पायच पकडून म्हणतो की देशमुखबाई तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही माझ्या मुलीला सोडवलं. तेव्हा ती पटकनच पाय मागे खेचते आणि रागातच म्हणते की उभे राहा. तरीही महिपत उभा राहत नाही. मग अजूनच जोरात ती ओरडते की उभे राहा. मग नागराज म्हणतो महिपत उभा राहा की जरा. तेव्हा लगेचच दामिनी रागात विचारते तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या ऑफिसमध्ये अजिबातच असले तमाशे करायचे नाहीत. तेव्हा लगेचच महिपत म्हणतो अहो माझ्या पोरीच्या आयुष्याचा तमाशा झालाय. अहो तुम्ही काहीतरी डोकं चालवलं आणि म्हणूनच माझी मुलगी घरी आली आणि म्हणूनच तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, परंतु माझा मेंदू ना हा एवढाच आहे. असा चिमुकला, मी तुमचे आभार कसे मानू, उपकार कसे फेडू कळतच नाही. तेव्हा आता ती लगेचच म्हणते मी काहीही कुणावर उपकार केले नाही, मी कोणतीही केस अशीच लढले असते. मग आता तो म्हणतो हो बरोबर आहे, पण असे तुमचे अशील आहेत ना ते माझ्या पोरीसारखे असे कडी लावून आतमध्ये कधीही बसत नाही. त्याचबरोबर एकटक एका माणसाकडे भिंतीकडे पाहतसुद्धा नाहीत. एकदम माझ्या मुलीचे हाल झाले आहेत हो देशमुखबाई, आणि हे हाल ना सगळे त्या अर्जुन सुभेदाराने केले आहेत. त्या अर्जुन सुभेदाराला धडा शिकवात चांगला. असं म्हणून महिपत आता रडत असतो आणि म्हणतो की त्याने माझ्या पोरीला जेलात पाठवलं. तेव्हा नागराज लगेचच आता महिपतला मिठीत घेतो. मग महिपत अजूनच रडू लागतो, कारण साक्षीचं हे दुःख त्याला पाहावत नसतं. त्यावेळी आता लगेचच देशमुखबाई म्हणते किल्लेदार, अहो किल्लेदार तुम्ही जरा तरी शुद्धीत आहात असं दिसतंय, यांना ना एक काम करा ताबडतोब घरी घेऊन जा. तेव्हा लगेचच आता महिपत म्हणतो की नाही तुम्ही 113% मला वचन द्या की तुम्ही अर्जुन सुभेदाराचे हाल करणार म्हणून. असं म्हणून तो पुन्हा दामिनीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच ते वॉचमॅन काका पुढे येतात आणि महिपतला मागे ढकलतात. तर देशमुखबाई खूपच रागात महिपतकडे पाहत असते. दुसरीकडे प्रिया आता सगळं काही खोटं सांगू लागते. तिथे माझ्यावर असं आरोप करणारं कोणी नाही आहे ना, मी नाती तोडणारी आहे असं म्हणणारं कोणी नाही आहे ना, म्हणून मी तिकडे गेले होते. अश्विन जेव्हा मी आश्रमात असायचे ना तेव्हासुद्धा अशी तासनतास मंदिरात जाऊन बसायचे आणि कुणाला कधीच काही फरक पडायचा नाही रे, पण आता माझी काळजी करणारं कोणीतरी आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही रे. अरे अश्विन तुला सांगू का, मला इतक्या प्रेमाची सवयच नाही आहे रे. अश्विन मी तुला सांगून जायला हवं होतं, मी मुद्दाम नाही केलं, प्लीज माझ्यावर नको ना रे चिडू. असं कान पकडून ती आता माफी मागत म्हणते. आता प्रियाने असं खोटं नाटक सांगून बरोबर अश्विनला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो इथे बस बरं, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येऊ का. तेव्हा ती म्हणते नको, माझ्यासाठी पाणी वगैरे काहीही नको, तू इथे बस अगोदर आणि माझ्यावर चिडू नकोस, सॉरी. मग आता तो तिला शांत व्हायला सांगतो. मग आता तो तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो ऐक ना तन्वी, अगं मी एवढंच म्हणत होतो की घरी कुणाला तरी सांगून जायला हवं होतंस तू. त्यावेळी प्रिया म्हणते माझं चुकलं, पण त्यासाठी खरंच सॉरी अश्विन. दुसरीकडे महिपत वॉचमॅन काकांना म्हणतो असं मध्ये नकोस ना येऊ, तू जा बरं दुसरीकडे जा. असं म्हणून ते लगेचच त्याला दुसरीकडे ढकलतो. मग तो लगेचच देशमुखबाईसमोर हात जोडत म्हणतो तुम्ही फक्त त्या सुभेदाराला धडा शिकवा, मी तुमच्या इशाऱ्यावर सुद्धा नाचायला तयार आहे, तुम्ही म्हणाल त्याच्यावर नाचायला तयार आहे. नागराज शेठ अहो ते एवढं गाणं लावा ना. असं म्हणून महिपत नाचायलाच लागतो आणि आनंदी आनंदगडे हे गाणं म्हणू लागतो. तेव्हा तो खूपच वेड्यासारखा करू लागतो आणि आपला
नाचू लागतो. तेव्हा आता नागराज मात्र डोक्यालाच हात लावतो. आता देशमुखबाई आणि तिचा सर्व स्टाफ हे महिपतचा वेडेपणा पाहत असतात. तेव्हा देशमुखबाई रागातच विचारते, काय झालं का? आता मी लात मारण्या अगोदर ना इथून निघायचं. तर दुसरीकडे प्रिया आता अश्विनला म्हणते, अश्विन, अरे मानलेल्या बापाला असं चोरी करताना बघणं हे सोपं नसतं रे. अरे मी तर त्यांना खून करताना पाहिलंय आणि आयुष्यभर याचं ओझं मी वाहणार आहे. या सगळ्याचा ना मला खूप स्ट्रेस येतोय रे. आणि त्या नादातच असं वेड्यासारखं काहीतरी होऊन बसतं. पण अश्विन तू मला माफ करशील ना प्लीज, असं म्हणून ती सारखी सारखी अश्विनला विचारते. तेव्हा आता लगेचच तो तिला प्रेमाने मिठी मारतो आणि म्हणतो, केलं तुला माफ. तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते. मग आता तो म्हणतो, ही चूक पुन्हा नाही झाली पाहिजे. घरी सर्वांना टेन्शन येतं ग यामुळे. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो चालेल अश्विन, चालेल. दुसरीकडे महिपत हा देशमुखबाईसमोर हात जोडून म्हणतो, मी माझ्या साक्षीसाठी तुमची लाचसुद्धा खायला तयार आहे, कारण माझ्या लेकीवर खूप जीव आहे हो. मला ती गोष्ट माहिती आहे ना, पोपटाची मान मुरगळली की तिकडे तो राक्षस मरून जातो. अहो माझंसुद्धा तसंच आहे हो. तिकडे जर तिला काही त्रास झाला तर माझासुद्धा जीव जातो. आणि तुम्ही तर तिला काही सांगायला सुद्धा तयार नाही हो, की तुम्ही तिला कसं सोडवणार आहे म्हणून. तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅनिंग आहे का? तुम्ही जर सांगितलं तर माझं डोकं जरा शांत राहील. नुसती तारीख पे तारीख पर्यंत तुम्ही मला काही सांगत नाही ना, तोपर्यंत मी इथून जाणारच नाही, ते थांबणार, असा हट्ट महिपत करतो. त्यावेळी देशमुखबाई म्हणते, तुम्ही जर आत्ता या क्षणी इथनं गेला नाहीत ना तर मी तुमची केस सोडेन, उलट तुमच्यावर केस ठोकेन या सगळ्याबद्दल ती त्याच्यावर आरोप करते. मग आता इंग्लिशमधून ती बोलत असते. तेव्हा महिपत विचारतो, आता हे काय? मग नागराज लगेचच त्याच्या कानात सांगतो, हे खूप डेंजर आहे. तेव्हा महिपत म्हणतो, डेंजर आहे का? बरं ठीक आहे, असं म्हणून तो पुन्हा हात जोडत, माझ्या पोरीला सोडवा हा, सॉरी हा मॅडम, असं म्हणून तो लगेचच आता तेथून जातो. तर आता जाता जाता महिपत पुन्हा म्हणत असतो, माझ्या लेकीमध्ये खूप जीव आहे हो देशमुखबाई, माझ्या लेकराला सोडवा. आणि दार उघडा, दार उघडा, असं म्हणून दार ठोठावत असतो. तर नागराज सारखा सारखा त्याला सावरत असतो. दुसरीकडे सायली ही देवीसमोर दिवा लावते. तिला अगदी प्रसन्न वाटत असतं. मग त्याचवेळी पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही तिच्या पाठीमागे येऊन उभ्या राहतात आणि त्याही हात जोडतात, देवीला नमस्कार करतात. सायली मनातच विचार करते की देवी आई, आज मला सर्वांसोबत मंदिरात नाही जाता आलं, परंतु तुझ्यासमोर आज दिवा लावतीये ना, तर सर्वजण घरातील माझ्या पाठीमागे उभे आहेत, अगदी खंबीरपणे. असं म्हणून लगेचच ती आता मागे पाहते तर पूर्ण आई त्याचबरोबर कल्पना या दोघीही असतात. म्हणून ती लगेचच दोघींच्या पाया पडते. त्या दोघीही आता तिला आशीर्वाद देतात. मग सायलीला अजूनच छान वाटतं. त्यावेळी सायली म्हणते, तुम्ही आज दोघींनी माझ्या डोक्यावर फक्त हात ठेवला ना, हाच मी तुमचा आशीर्वाद मानते. तर प्रिया आता रूममधून बाहेर येते आणि सायलीकडे पाहतच राहते. तिला आता या दोघींजवळ ती उभी आहे म्हणून जरा राग येतो. इकडे सायली कल्पनापूर्ण आजीला सांगते, आज मला असं वाटतच होतं की काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून, आणि तुम्ही दोघींनीही मला आशीर्वाद दिला, खरंच खूप छान झालं. सायली आता प्रियाला येताना पाहते. मग आता लगेचच ती पूर्ण आजी आणि कल्पनाला सांगू लागते की सत्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत. आई पूर्ण आजी, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, कारण लवकरात लवकर सर्व खोटं आता बाहेर येणार आहे आणि सत्य काय आहे ना हेही तुम्हाला समजेल आणि सगळं काही आपल्या मनासारखं घडणार. तेव्हा प्रिया हे सगळं बोलणं ऐकते आणि मनातच विचार करू लागते, सगळं मनासारखं घडणार म्हणजे नक्की काय होणार? त्यावेळी कल्पना आता म्हणते, आम्ही कशाला काळजी करू, आणि मला तर ना पूर्वीसारखं काहीच नको आहे. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही जरी असं बोलत असलात ना तरीही आमच्याबद्दल असणारी तुमच्या मनातली काळजी काही लपत नाही आणि बाबांच्या बोलण्यातूनही ती सारखी दिसूनच येत असते. तेव्हा आता पूर्ण आजी लगेचच म्हणतात, उगीच काही गैरसमज करून घेऊ नकोस. आम्हाला जर काही प्रश्नच पडले ना तर आम्ही फक्त त्या शंकेचं निरसन करून घेतो आणि ते काळजीपोटी नाही, तर पुन्हा घरामध्ये भिंती उभ्या राहू नयेत ना म्हणून. असं म्हणून कल्पना आणि पूर्ण आजी या दोघीही तेथून जातात. तर सायली प्रियाकडे पाहतच राहते आणि गालातच हसते. त्यानंतर प्रिया विचार करते, आज सायली एवढी पॉझिटिव्ह कशी काय? आश्रमामध्ये नक्की काय झालंय? यांना आश्रमामध्ये काही क्लू मिळाला की काय? हे तरी आता महिपतला सांगते, कारण त्याला बाहेरून जर समजलं तर मला लगेच गोळी घालायला निघायचा. असं म्हणून ती महिपतला आता लगेचच कॉल करणार असते. इकडे सायली रूममध्ये येते तर अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो.
तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहून मनात विचार करते, आज मला पूर्ण आजी त्याचबरोबर आईंचा आशीर्वाद मिळाला म्हणून मी तर खुश आहे, परंतु मला यांची मनस्थिती समजून घ्यायला हवी. हे किती थकतात. बाकीच्या सर्व केसेस सांभाळून आश्रम केसवर सुद्धा सारखे काम करत असतात. आता मनातच विचार करून अर्जुनला ती विचारते, काय हो दमलात का खूप? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो थोडासा दमलोय. तेव्हा आता ती म्हणते, माझ्याकडे तुमच्या दमण्यावर रामबाण उपाय आहे, मी आलेच हां. असं म्हणून ती लगेचच बाहेरून एक वाटी घेऊन येते आणि वाटीमध्ये तेल टाकते. मग आता अर्जुनच्या केसांना तेल लावत ती छान अशी चंपी करते आणि मॉलिश करून देत असते. तेव्हा आता ती विचारते, कसं वाटतंय? मग आता अर्जुन लगेचच म्हणतो, एक नंबर वाटतंय. त्याचं डोकं आता जरा शांत झालेलं असतं, हलकं झालेलं असतं. तो खूपच खुश होतो कारण सायली खूप छान प्रकारे चंपी करून देत असते. त्यानंतर अर्जुन गालातच हसतो आणि म्हणतो की पण मी एकटाच दमत नसेल ना? पण तुमचं तसं नाही आहे, कारण तुम्ही केसमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड आहात आणि घरची कामंसुद्धा करतात. या अशा हेड मसाजची ना तुम्हाला गरज आहे. तेव्हा आता ती लगेचच म्हणते की मी तेल लावून घ्यायला लागले ना, पण माझे हात पूर्णपणे गळतात. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, मग नका ना घेऊ, कारण तुम्ही स्वतः तेल लावणारच नाही आहात. मी तुम्हाला हेड मसाज देणार. असं म्हणून तो हट्टाने लगेचच तिला आता खाली बसायला सांगतो आणि लगेचच तिच्या केसांना तेल लावतो, तिच्या केसांची मालिश करून देतो. तर सायलीला सुद्धा आता खूपच छान वाटतं आणि ती गालातच अर्जुनकडे पाहून हसते. तेव्हा सायलीला आता खूप छान वाटतं आणि तिचं डोकंही हलकं होतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण नाश्ता करत असतात. आता त्यांच्याबरोबर बसलेली असते. ती पहिला घास घेणार इतक्यात अर्जुन आता तेथे येतो आणि लगेचच प्रियाला म्हणतो, मिसेस तन्वी अश्विन सुभेदार, हे तुमच्यासाठी अर्जुन सुभेदार यांच्याकडून वेडिंग गिफ्ट. तेव्हा असं म्हणून तिच्या हातात तो लगेचच इन्व्हॉल्प देतो. तेव्हा या इन्व्हॉल्पमध्ये काय आहे दादा? असं आता लगेचच अश्विन विचारतो. अर्जुन म्हणतो, तुला कळेलच ना. तेव्हा आता प्रिया लगेचच इन्व्हॉल्पमधलं नोटीस काढते आणि वाचते. तिला मोठा हादराच बसतो. ती ताडकन उठते आणि विचारते, हे काय आहे अर्जुन? अरे घरातल्या माणसांशी कुणी असं वागतं का? तेव्हा आता लगेचच कल्पना विचारते, काय आहे तन्वी, सांग अगं. मग आता अर्जुन म्हणतो, तन्वीसाठी कायदेशीर नोटीस आहे, ते सुद्धा विलासच्या खुनाच्या चौकशीसाठी. हे ऐकून घरातील सर्वजण घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.